वेगळं होतं. आपल्या कावळा नाक्याच्या समोर त्याचं ऑफिस आहे बघा, तिथं ते ऑफिस होतं आणि सगळी यंत्रणा महाराष्ट्र शासन वापरत होतं. आमच्या डोक्यावर आम्ही पडलो होतो, अक्कलशून्य माणसं आम्ही. रंकाळा, केशवराव भोसले नाट्यगृह आणि ते जलवितरण हे आम्ही मागून भांडून आणले आमच्याकडं. आणि त्याच्यावर कुणासारखी माणसं बसलेत, ते हर्षिजीत घाडगे. त्याला विचारा की पाण्याचं काय चाललंय बाबा. महानगरपालिकेचे सगळे अधिकारी प्रत्येकाकडं बोर्ड दाखवण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. तुम्ही एक काम घेऊन जावा कुठल्याही टेबलला, ते म्हणणार हे होय, हे तुम्ही ह्याला जावा शिवाजी मार्केटमध्ये, ह्या मजल्यावर जावा, तिथे कुणी पाठवलं तुम्हाला, काय गरज, हे इथं नाही आहे, राजारामपुरीत जावा. तुम्ही तो कागद घेताय, घरात बसाय, बोंबलत जाऊन दे म्हणताय. म्हणजे आपण पगार घेतो, त्या पगाराचं काम करायचं असतं, याचं ज्ञान महानगरपालिकेच्या प्रशासनाला नाही आहे. गेली अनेक वर्ष निवडणुका रखडल्या हो आणि झाल्या नाहीत आणि सभागृह आता काय रिक्षा शांत आहे. त्याचा परिणाम असेल हा? नाही, माझं मत होतं की सगळेजण जेव्हा नगरसेवकांना ओरडायचे की टक्केवारीमध्ये नगरसेवक आहेत म्हणून ही कामं होत नाहीत, अशी जनतेची एक सगळीकडे सारासर भूमिका होती. 2014ला आपण शेवटचं मत टाकले आणि 19 पासून आपल्याकडं प्रशासक आहे. मग आत्ता जर ह्या प्रशासकाकडं सगळे अधिकार आहेत आणि मला अभिमान वाटतो की एखाद्या महानगरपालिकेची प्रशासक ही एखादी महिला आहे, जिला पैसा खावा असं वाटत नाही, जी दारू पिऊन संध्याकाळी बसत नाही, जी सिगारेट फुंकायला 4 लोकांच्या जात नाही, ती आपलं ऑफिसचं काम करते आणि आपल्या घरी जाते, बरोबर. त्या महिलेला विचारू शकत नाही ती की एवढा मोठा प्रश्न आहे, हे पैसे आलेत, नसतील तर सांगू तुम्हाला बोलवायचं, सांगायचं हे पैसे आलेले नाहीयेत. ते लोक तुमच्यावर चिडतील म्हणून तुम्ही घाबरून जाऊन एखादा लोकप्रतिनिधी तुम्हाला शिव्या घालतोय बसून पुढ्यात आणि तुम्ही मान खाली घालता. ही शहराची मान खाली गेलेली आहे, दुसऱ्या कोणाची नाही. म्हणजे असं ठरलं होतं काय की मी ओरडायचं आणि तुम्ही गप्प बसायचं? ह्यातनं पाण्याचा प्रश्न सुटलाच नाही, याला उत्तरच नाही आहे. रस्त्याचे आता 400 कोटी कधी येणार ते तरी सांगावं निदान. 133 कोटी गेले, आता ते पाण्यातच गेले. 400 कोटीचा काय आहे? आता मी बघितला तो बास्केट ब्रिज शिरोली पूल ते उजगाव नाका असा त्यांनी दिलाय. हां, मग आधीच तिथं ब्रिज आहे की हो. मला असं वाटलं होतं हा ब्रिज हा आपल्या कमानीपासून ताराराणीच्या चौकापर्यंत येईल, बरोबर. राऊंड घालून तो पुढच्या बाजूनं तोच हे दाभोळकर कॉर्नरपासून पुढं राजाराम महाराजांच्या चौकापर्यंत जाईल. ही त्याची खरी गरज आहे, म्हणजे आजच्या वाहतुकीला वळण लावण्यासाठी. आणि ते काय होतच नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, 1400 कोटी रुपये सरकारनं सुद्धा महापालिकेकडे का पाठवले? कलेक्टरकडे पाठवायला पाहिजे होते ना. देवस्थान मंडळ असताना सुद्धा तुम्हाला हे एक दुर्दैव आहे जे आज सांगितलं पाहिजे. देवस्थान व्यवस्थापन समितीवर मी काम केले 6 वर्ष. आम्ही फक्त पगार भागवतोय. एक हायकोर्टाचा निकाल असा आहे, हुमऱ्याच्या आतले पैसे पुजाऱ्यांचे आणि पेटीतले पैसे देवस्थानचे. त्या पेटीवरती सदैव एक टाट असते, त्या पेटीच्या आत काय पडतच नाही. त्याच्यानंतर देवस्थानला पुन्हा 12 कोटी देवस्थानकडे जमा, माझ्या काळामध्ये 12 कोटी देवस्थानचे जमा होते. त्याच्यावरती हायकोर्टातनं ते खर्च करायचे नाही म्हणून असा आदेश आणला का पुजाऱ्यांनी. आता सगळी जर संस्थानं, तिरुपती असेल, सिद्धिविनायक मंदिर असेल, शिर्डी असेल, गजानन मंदिर असेल, यांचे जे ट्रस्टीज आहेत ते त्या देवळाच्या व्यवस्थापनाला जबाबदार आहेत आणि तिथं विकास त्यांनी केलेला आहे. शिर्डी असो, शेगाव असो किंवा कुठं. मग कोल्हापूरचं जे एवढं महाशक्तिपीठ आहे आमचं, तर त्याच्यासाठी ही सरकारी यंत्रणा का नाही आहे? त्याच्यासाठी पुजारी जे आहेत त्यांचं आजही वर्चस्व का आहे? माझ्या काळामध्ये आम्ही देवीच्या अंगावरची आलेली साडी निम्म्या किमतीमध्ये विकत होतो. आज देवीच्या अंगाला लावली साडी म्हणून 5,000ला विकली जाते. या भ्रष्टाचारावर कोण बोलणार? जर भटजींच्या घरामध्ये वर्षाला 500-600 कोटी रुपये येत असतील, त्याचा या शहरासाठी काय उपयोग आहे सांगा? समजा तीर्थक्षेत्र केलं, तुमच्या तीर्थक्षेत्राचा या शहराला काय उपयोग आहे? जे पैसे तुमच्या खिशातच आहेत ते खिशातनं बाहेर येणारच नाही आहेत, विकास कसला होणार आहे? आणि म्हणून मग वाटेल तिथं यात्री निवास झालेत. तोच प्रश्न आहे की शहराचे जे काही गर्दी विद्रुपीकरण,
म्हणजे वाहतूक एवढी झाली, पार्किंगची व्यवस्था नाही आहे, पर्यटन एवढं वाढलं आहे, लोक इतके येत आहेत. रस्ते हा तर आपण त्याच्यावर सारखं बोलतो, पण पार्किंगचा प्रश्न आहे, त्यांच्या सोयीसुविधांचा प्रश्न आहे, स्वच्छतागृहांचा प्रश्न आहे. म्हणजे कुठलाच विकास हा संघटित आणि प्लॅनड वाटत आणि होणारही नाही, नियोजनबद्ध वाटत नाही. हे बघा, अंबाबाईचं रंकाळ्यावर किती महालक्ष्मीकरण पैसे खर्च करतो, म्हणजे व्हायला पाहिजे सुशोभीकरण, त्याच्याविषयी कुणाचं दुमत असण्याचं कारण नाहीये. नाही, परवा त्यांनी सांगितलं ना, म्हणजे माझे प्रेस नंतर त्यांनी एक सांगितलं की एवढे एवढे दिवे लावले आणि मग मुंबईच्या कुठला तो कुलाबा आपला आहे काय नेकलेस, मरीन ड्राईव्ह नेकलेस सारखा आता रंकाळा दिसतोय. अरे खरं त्या रंकाळ्यात ते शास्त्री सानेगुरुजी वसाहतीतलं सांडपाणी आज जाऊन बोंबलत पडायला त्याचं काय, ते थांबवलं तुम्ही? परताळ्यातलं घाणपाणी येणार थांबवलं तुम्ही? नाही थांबवलं. ते जे दगड मधले मधले निघायला लागलेले आहेत त्याच्यात चुना भरायचा आहे साहेब, सिमेंट नाही. ते होत नाहीये. का होत नाहीये? हेरिटेज आहे ते शेवटी, आणि त्याच पद्धतीने करावं पाहिजे. तेव्हा मला म्हणायचं आहे, श्रेय कुणाचंही असो, पण शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या ज्या काही गोष्टी असतील, मग रंकाळा असेल, शाहू मिल असेल, 60 मारी असेल, भवानी मंडप असेल, भवानी मंडपाची सुद्धा आजची अवस्था वाईट आहे. म्हणजे त्या भवानी मंडपात गेल्यानंतर खाऊ गल्लीत गेल्याचा एक भास होते. किती सुंदर होतं भवानी मंडप, काय सौंदर्य होतं त्या मंडपाला. अहो, माणसं जरी बसने येत होती तिथं तरी व्यवस्थित यायची, शहरातनं फिरून जाऊन परत व्यवस्थित बसला बसायची. आज आहे, याला जबाबदार कोण? अनेक लोक जबाबदार आहेत, त्याचं नाव नाही घेऊ शकत मी. तेव्हा याला शिस्त लावायची असेल, आपले जे जे पैशाची ठिकाणं आहेत जिथून आपला पैसा मिळणार आहे, त्या मिळणाऱ्या पैशाचं नियोजन असणं. म्हणजे अंबाबाईचं महालक्ष्मी एवढ्यासाठी केलं. तुम्ही महालक्ष्मीची पूजा करता, का करता? तर लक्ष्मी घरात येऊ दे म्हणून. तुम्ही महाकालीची पूजा करणार नाही, तुम्ही म्हणा घरात माझ्या सगळे चाकू सुरी घेऊन तयार व्हायला नको. वस्तुस्थिती ते महालक्ष्मी करून, महालक्ष्मीचं नातं बालाजीशी जोडून, बालाजीला गेल्यानंतर महालक्ष्मीला आलं पाहिजे ह्याची कथा रचून, हा जो सगळा बाजार शहराचा भरवलेला आहे, त्या शहरातल्या त्या अंबाबाईच्या देवळातला आतला ज्यांचा हुंबऱ्याच्या आत अधिकार आहे ते बल्ब सुद्धा बसवत नाहीत. ते देवस्थानला सांगतात आतला बल्ब गेलाय. याला कोण जबाबदार? पण तुम्हाला असं नाही वाटत की अलीकडं निवडणुकांच्या मध्ये विकासाचे मुद्दे सोडून अस्मितेचे मुद्दे आले, आणि तेव्हापासून आता आपल्या इथं कोण मुस्लिम आहे ना आपल्याकडं? नाही, आता इथं कोणी नाही. बरोबर. आणि असेल त्यांच्याशी आपला कधी वाद नाही. मग तुम्हाला 90 पासून राम जन्मभूमीपासूनचे वाद तुम्ही घेतले, मान्य केले, जन्मभूमीचा वाद मिटला, रामाचं सुंदर मंदिर उभं राहिलं, इथंपर्यंत ठीक होतं. आता तरी विकासावर यायला पाहिजे. आज देशाचं गृह खातं, देशाच्या दिल्लीचा मुख्यमंत्री हा तुमच्याच पक्षाचा आहे, तरी बॉम्ब ब्लास्ट होतोय. का होतोय? जबाबदार कोण? यातून आपण प्रश्न तुम्ही मगाशी म्हणाला तसं विरोधकांची प्रश्न विचारायची आणि पत्रकारांचे सुद्धा प्रश्न निर्माण करायची क्षमता संपली असल्यामुळे या देशाचं, या महाराष्ट्राचं, या कोल्हापूरचं नुकसान होते. जे मुद्दे पुढे केले जातात ना, खरंच ते छत्रपती शिवराय सुद्धा रडत असतील. बर, मी माणूस म्हणून जगायला शिकलो, माणूस म्हणून माणुसकी जपली आणि मग महाराष्ट्र निर्माण केला. त्यांना गडावर नेऊन एवढ्यासाठी ठेवलं की त्यांना कुणी हल्ले करू नयेत म्हणून. त्या गडांचं राजकारण आता सुरू आहे. आता बघा, पूर्वी आपल्याला चुलीवरचं जेवण म्हणून आपण काय धुरानं डोळे बिळे जातील म्हणून आपण गॅस घेतली, आणि आता चुलीवरचं जेवण जेवायला आपण हॉटेलला जातो. ह्याच्यासारखं दुर्दैव देशात कुठला असेल का? आपण कुकर घेतले, बाई कामाला लागली, डाळ भात सगळं लागलं पाहिजे एकत्र आणि पटकन झालं पाहिजे. आता मडक्यातली बिर्याणी खायला सुद्धा मडकी आणायची, त्याच्यात जेवण करायचं. म्हणजे देश पुढं कसा जाणार? का आपण अजून 1900 काळात जाणार आहे चुलीवरचं जेवायला? आणि ते बोर्ड आहेत मोठी मोठी, चुलीवरील मिसळ. मी त्याला जाऊन विचारलं, अरे चुलीवरची मिसळ म्हणजे काय भानगड? म्हणजे त्यात काय वेगळं काय काय का चुलीतली जराशी माती राख असं मिक्स करून घालतायत? नाही हो, ते चुलीवरचा कट जरा भारी लागतोय. तेव्हा का प्रश्न सोडून संस्कृती आणि परंपरेच्या नावावरती जेव्हा लोक उतरतात त्या शहरांचा विकास होत नाही. मला तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. महिला म्हणून म्हणजे
मुळात कोल्हापूर हे ताराराणी ताराराणीचं गाव आहे. खरंच आहे, छत्रपती ताराराणी स्थापन केलेली गादी आहे. आणि या देशामध्ये सर्वच पक्षांच्या मध्ये महिलांचं योगदान खूप मोठ्या देशाच्या विकासामध्ये खूप मोठं योगदान आहे. म्हणजे अहिल्याबाई असतील, जिजाऊ असतील, मुळात स्वराज्याच्या संस्थापिका संकल्प जो आहे तो जिजाऊंनी केला आणि त्याच्यामुळं महिलांचं योगदान खूप मोठं आहे. तुम्ही ज्या काळामध्ये राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आला तेव्हाचा काळ आणि आत्ता आरक्षण मिळालं महिलांना, तर तेव्हा असणारी संधी, तेव्हा असणारा महिलांचा जो काही महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांना राजकारण समाजकारणामध्ये मिळणारी संधी प्रतिकूल वातावरणामध्ये आणि आज सगळं अनुकूल असताना, कायद्यानं त्यांना आरक्षण दिलेलं असताना असणारी संधी आणि याच्यामध्ये काही तुम्हाला फरक जाणवतो का? नाही, फरकच आहे. नाही, मला असं वाटतं की हे आरक्षण मिळालं नसतं तर आमच्या बायका लढवया बांधल्या असत्या. कारण लढाया करणं थांबवलेलं आहे बायकांनी. म्हणजे एखाद्या प्रश्नावरती आपण आलं पाहिजे रस्त्यावरती, संकल्पना मातीत गेलेली आहे. याचं कारण काय? तर माझे मिस्टर राजकारणात आहेत ना, त्यांनी बोलवलं की मी जायचं, त्यांनी सांगितलं तर मी उभं राहायचं, त्यांनी प्रचार केलं मी निवडून यायचं, मी फक्त सभागृहात बसायचं आणि आपलं जे काम आहे ते आपल्या नवऱ्याने चालवायचं, भावाने चालवायचं, वडिलांनी चालवायचं. मग त्या स्त्रीला आरक्षण मिळून उपयोग काय? मग ह्या प्रश्नावरती महिलांनी, पाण्याच्या प्रश्नावर, म्हणजे 80 साली आम्ही रस्त्यावरती महिलांचा घागर मोर्चा काढला होता. सभागृहात आम्ही घागरी आपटलेत नेऊन. आज या महिला रस्त्यावरती पाण्यासाठी का येत नाहीयेत? पाण्याचा प्रश्न तुम्हाला का सुचत नाहीये? ह्या रस्त्यावर आल्या तर नक्की प्रशासन हल्लल आणि किमान काहीतरी थोड्याफार प्रमाणात तरी सूचना होतील, पण होत नाही. कारण आत्ताचं जे आता तरी 4 प्रभागाची निवडणूक झाली, 4ही नगरसेवक एकमेकाकडे बोट दाखवणारे आहेत, जे निवडून येतील. त्यामुळं ताकतुंबा त्या घरी जा, याच्यापेक्षा काही होणार नाही. महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, त्याला हद्दवाढ हा पर्याय नाही. आपल्याच इथं आपण जर अंबाबाईचं तीर्थक्षेत्र मानतोय, शाहू नगरी मानतोय, तर शाहू नगरीत आल्यानंतर साठवारी त्या काळात कशी होती ती बघण्यासाठी ठेवलं पाहिजे. आमचं शाहू मैदान त्या काळात लंडन धर्तीवरती कसं बांधले ती आपली ओळख असली पाहिजे. केशवराव भोसले नाट्यगृह की ज्याचा साऊंड आतल्यात राहतो, तो बाहेर जात नाही, ते कसं केलं असेल? किंवा कळंबा तलावातलं थेट पाणी पाण्याच्या टाकीत येतं, तेव्हा काय इंजिनियर होते आणि आत्ताचे काय इंजिनियर आहेत तुम्ही सांगा. परवा एकनाथ शिंदे आले, ते मार्केट यार्डचा रोड केला आज आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण उखडला. कसले इंजिनियर आहेत बघा. हे इंजिनियर आहेत का गौंडे आहेत ते सुद्धा कळत नाही. पुन्हा हा दोष प्रशासनावर येतो, नागरिकांच्यावर येतो. यावेळेला नागरिकांनी लक्षात ठेवावं, जो माणूस पैसे न देता निवडणूक लढवते त्याच्या पाठीशी उभं राहा. पैसे घ्या तुम्ही, त्यांच्याकडे भरपूर झालेत ना, त्यांच्याकडे एकदा घ्या काढून. पण माणूस कुठल्याही पक्षाचा असू दे, तो जर प्रामाणिक असेल, त्याच्यावर भ्रष्टाचाराचा डाग नसेल, अशाच माणसांना तुम्ही निवडून द्या. आणि हेही सांगते मी, महापालिकेमध्ये जाऊन तुमची काहीही कामं होणार नाहीत. कारण प्रशासनाकडं 0 पैशात त्यांच्या गंगाजळीमध्ये पूर्ण गंगाजळी रिकामी आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं कामाची अपेक्षा करू नका. आधी पहिल्यांदा ह्या सगळ्या उभा राहणाऱ्यांनी ते जे का 3000 कोटीचा तेवढा हिशोब घ्यावा, नाही तर त्यांच्यानंतर त्यांच्यावर पावत्या फाटणार आहेत. तुम्ही केलं नाही, आम्ही दिलंय. आता आपण काँग्रेस पक्षात सोबत काम करता. एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज ही नेतृत्व सोनियाजी गांधी असतील किंवा प्रियंका गांधी करतात. राहुल गांधी जरी अध्यक्ष असले, अध्यक्ष नाहीत ते, काहीच नाही, विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेते आहेत आणि हे काँग्रेस पक्षात तसं इतकी वर्ष सोनिया गांधींनी हा पक्ष सांभाळला आणि मार्गदर्शन केलं. अशा पक्षामध्ये मात्र प्रवक्त्या म्हणून महिला फारशा दिसत नाहीत, जे शिवसेनेमध्ये किंवा इतर पक्षामध्ये दिसतं. शिवसेनेला मानलंच पाहिजे. मी तुम्हाला जे मगाशी म्हटलं ना, उद्धव ठाकरे असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांनी जमिनीवरचा माणूस उचलला आणि त्याला मोठा केला. मग तो पानपट्टीवाला असो किंवा रिक्षावाला असो किंवा कुणी असो, म्हणजे त्यांनी खरोखर सामान्य माणसाला उचललं आणि त्याची बघितली नाही, तुझी लायकी आहे का नाही, तो आमदार होऊन काय करशील, बघितलं नाही, संधी दिली. याच्या विरुद्ध काँग्रेस पक्ष आहे. साखर कारखाने आमचे, सोसायटी आमच्या, संस्था आमच्या,
त्यामुळं काँग्रेस पक्ष तळागाळातल्या कार्यकर्त्याकडं तितकंसं लक्ष देऊ शकत नाही. आणि राहुल गांधींनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्याजवळ असणारी सुद्धा माणसं हे जुन्या काळातले सरंजामदारच आहेत. त्यामुळं त्यांची कितीही इच्छा असली, तुम्ही वरून पाणी पाईपलाईन चांगली असली तर शुद्ध पाणी खाली येणार, पण मध्ये त्याला होल 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 असतील तर ते खाली काय येणार आहे. तेव्हा काँग्रेसला शत्रू बाहेरचे असण्याची गरजच नाहीये. एवढा तो तळागाळात रुजलेला पक्ष आहे. फक्त कार्यकर्त्यांना संधी दिली आणि कणखर भूमिका विरोधाची घेतली की नाही आपल्याला अजून 5 वर्ष सत्ता मिळत, पण जनतेच्या प्रश्नावरती आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे. काँग्रेसला कुणी हरवू शकत नाही. आता जे सगळे तिकडे गेलेत, जे राहिलेत त्यांच्या काही भानगडी नाहीत म्हणून राहिलेत, आणि जे गेलेत त्यांनी बघा, हा किनीचा टोल नाका रद्द होऊन किती वर्ष झाली तरी तो अजून चालूच आहे. अहो, सुप्रीम कोर्टाने परवा सांगितले की बाबा तुम्ही आता टोल बंद रद्द करा. करा. हो, म्हणजे जिथले रस्त्यांची कामं चालू आहेत तुम्ही कसं घेता? हा, पण नाही होत. त्या मानानं कर्नाटकातले रस्ते मी मान्य करतो की त्यांनी खूप चांगलं काम केले त्या बाबतीत, हायवेचं. आणि म्हणून माझा एक तुम्हाला सांगणं आहे, हिंदू मुस्लिम करून कुणाचेही प्रश्न सुटणार नाहीत. ना आमच्या हिंदू पोरांना नोकऱ्या मिळणार आहेत, मुस्लिम नोकऱ्या मागायलाच येत नाही. ते कुठलेही व्यवसाय करून भाजी विकतील, काही करतील आणि ते जगतील. नोकरीची गरज बहुजन समाजाला जास्त मोठ्या प्रमाणात आहे, आणि ती पोरं जर हातात झेंडा घेऊन एकमेकावर हल्ले करत राहतील, सर्वात मोठं नुकसान तुमच्या आणि माझ्या मुलांचं आहे. आता ट्रम्पनं तिथली पण हाकलायला चालू केलेत. तेव्हा आता आमच्या एका मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये त्यांनी कविता केली, या बाळानो परत या. मग आधी तुम्ही जा बाळानो तिकडं जा का म्हटलं? तेव्हा नमस्ते ट्रम्प केलं आपणच, ट्रम्पला झिडकारलं आपणच, पुन्हा ट्रम्पच्या भीतीच्या छायेखाली वावरतोय आपणच. याची जबाबदारी पण कुणीतरी घ्यायला पाहिजे का नाहीच घ्यायची? आणि हा आवाज उठत राहील असं नाही आहे. तुम्ही असं नका समजू. तरुण मुलं आहेत, काही अभ्यासू आहेत. नेहरूंच्यावर कितीही टीका झाली तरी युनिव्हर्सिटीत सर्वात जास्त अभ्यास नेहरूंच्यावर होते. आणि लक्षात आले लोकांच्या की 6,000 पैकी 3,000 धरणं नेहरूंच्या काळात झालेले. तेव्हा नेहरूंनी आता बॉम्बस्फोटाची जबाबदारी घ्यायची काय, हाही प्रश्न आहे. तेव्हा हा व्यक्तिगत राजकारणापेक्षा माझं मत आहे, भारतीय जनता पक्ष देशभर वाढलेला आहे. त्यांनी आता समाजहिताच्या राजकारणाकडे बघणं ही काळाची गरज आहे. नाहीतर लोक तुम्हाला माफ करणार नाहीत. आज तुमच्याबरोबर असतील ते भ्रष्टाचारी आहेत, पण उद्या हे भ्रष्टाचारी सुद्धा तुमच्याबरोबर राहतील की नाही याचं काही खरं नाही आहे. आता म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेत, तर काँग्रेस म्हणून आता सगळेच पक्ष याच्यामध्ये उतरतील, कोणाची युती होईल, आघाडी होईल, हे त्या वेळेचे प्रश्न आहेत. पण काँग्रेस म्हणून जे मुख्य ज्याला प्रतिस्पर्धी आपण म्हणू, तर तिथं हिंदुत्वाचे आणि अस्मितेचे मुद्दे येतील. तर अशा वेळेला काँग्रेसची काय भूमिका आहे निवडणुकीला सामोरं जाताना? आत्ता तरी काँग्रेसची भूमिका ही आहे की जिथं महाविकास आघाडी म्हणून आम्हाला लढता येईल तिथं आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू, आणि एखाद्या ठिकाणी आमचा एखादा अतिशय चांगला कार्यकर्ता आहे आणि तिथं जमत नाही तिथं मैत्रीपूर्ण लढती होतील. हा पहिला भाग. दुसरा भाग आमचा विकासावरतीच असेल. आम्हाला ह्या हिंदू मुस्लिम किंवा सांस्कृतिक ह्याच्यामध्ये पडायचं नाही आहे. आम्हाला शाहूनगरी म्हणून आमची जी ओळख आहे या ओळखीतच आम्हाला राहायचं आहे, वाढायचं आहे. आणि जे आम्ही सांगू, समजा महानगरपालिका काँग्रेस आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीकडे आलीच असं मी समजते, तर आम्ही कोल्हापूरचा पहिला जिवंत प्रश्न म्हणून पाईपलाईनचं काम पहिल्यांदा पुरं करणं गरजेचं आहे, आणि मग रस्ते करणं गरजेचं आहे. आणि रस्तेसुद्धा पूर्ण खोदून त्याची लेवल खाली नेऊन त्या लेवलनं ते रस्ते करावे लागतील, नाहीतर शहर खाली जाईल आणि रस्ते वर येतील. त्याचाही आपल्याला कधी कधी तोटा होऊ शकतो. म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे मुद्दे असतील. हा पहिला मुद्दा की शासनाकडनं येणाऱ्या पैचा हिशोब हा जनतेला वर्षाला दिला जाईल. जे शहराचे मूलभूत प्रश्न आहेत त्याच प्रश्नाकडे महत्त्व दिलं जाईल. ज्याची गरज नाही अशा प्रश्नांवर सध्या लक्ष देणं तितकं संयुक्तिक नाही आहे. असं बोललं जातं
की बंटी साहेबांनी मैत्रीपूर्ण याच्यामध्ये मुश्रीफ साहेबांची साथ असेल तरी ते महायुतीत असतील तर जसं गोकुळचं आहे तसं त्याच्यामध्ये कितपत नाही. तथ्य आहे? नाही, मी तुम्हाला आज एक स्पष्टपणानं सांगते की जेव्हा परवा जो गोकुळचा जो काही खेळ झाला सगळा आणि बंटी साहेबांच्या हे लक्षात आलेलं आहे की काही काळ आपल्याला राजकारणात वापर करून घेतला जाऊ शकतो. मी बंटी साहेबांना एका गोष्टीसाठी मी मानते, ते सुद्धा त्यांच्या बायकोला किंवा त्यांच्या पुतण्याला किंवा त्यांच्या मुलग्याला गोकुळवर पाठवू शकत होते. त्यांनी ते केलं नाही. त्यांनी आपल्या 2 चांगल्या कार्यकर्त्यांना, जो एक धनगर समाजातला बयाजी आहे आणि बापूराव चौगले, त्यांनी आपल्याला मिळाल्यातल्या 2 जागा ह्या विनय कोरेंसाठी दिल्या आणि ते विनय कोरेंचे 2 संचालक त्याच्यामध्ये घेतले. आणि दुर्दैव असं आहे की मी तुमच्या हाताला हात धरून आत आलोय आणि तुम्ही सगळे बाजूला झालाय आणि आम्हालाच तुम्ही पाठीत खंजीर खुपसायला आलाय. अशा वेळेला जरी आम्ही बोलत नसलो तरी कुठंतरी हृदयात खंत असतेच की. तेव्हा आमची युती इंडिया आघाडीमधल्या लोकांशी होऊ शकते, महाविकास आघाडीवर होऊ शकते, पण आमची आतून बाहेरून कुठूनही मुश्रीफ साहेबांशी आमची मैत्री नाही. हे मी सतेज बंटी पाटील साहेब यांना मी विचारूनच हे तुम्हाला सांगितलं. मला माहीत होतं हा प्रश्न येणार आहे आणि मी साहेबांना म्हटलं. साहेब म्हटले, नाही ताई, आपण आपल्या पद्धतीनं राजकारण करायचं. आपल्याला विरोधी बाकावर बसायला लागलं तरी आपण बसू, सत्तेत आले तरी असू, पण इंडिया आघाडी सोडून आपण कुणाही बरोबर जाणार नाही. आतून नाही, बाहेरून नाही, कानातून नाही. आणि म्हणून कालच आम्ही कागलमध्ये ऑफिस उघडलं काँग्रेस. मी महानगरपालिकेत जेव्हा 95 ते 2000 हा काळ काम केलं, माझ्यासारख्या महिलेला, काम करणाऱ्या, जिनं स्वतःच्या जिद्दीवरती ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवून आणली होती, तिला साधं उपमहापौर पद सुद्धा मिळालं नाही. काय? कधीही स्टँडिंग कमिटीवर घेतलं नाही. कारण स्टँडिंग कमिटीमध्ये असणारा जो काही पाकिटांचा व्यवहार असेल तीही बाई ऐकणार नाही. साध्या एखाद्या आरोग्य समितीवरती सुद्धा मला टाकलं नाही. मी एकाकी लढले आणि लढत राहिले, कारण हा माझा बाणा ताराणीचा होता म्हणून लढले. काम करायचं असेल महिलांनी तर स्वतःचा बाणा विसरता कामा नाही. आपल्याला जी शिकवणूक आहे त्या शिकवणुकीप्रमाणेच गेलं पाहिजे. ही भूमी ताराराणींची आहे. या भूमीमध्ये राजकारणामध्ये महिलांना तितकी संधी मिळते का? न्याय मिळतो का? ही भूमी जरी ताराराणींची असली तरी ताराराणी ज्या काळात लढत होत्या त्याला पुरुषी अंकुश नव्हता. तुम्ही लक्षात घ्या. ताराराणी लढत होत्या, एकट्या लढत होत्या, वेगवेगळ्या चाली करून ते लढत होत्या, पण निरंकुश त्या स्वतंत्रपणानं लढत होत्या. ही त्यांची ताकद होती. आज तुम्हाला असं वाटतंय या कोल्हापूर शहरामधल्या महिलांना तितका वाव दिला जाईल म्हणून? आणि मग मी तेच सांगते तुम्हाला, आम्हाला महापौर का होऊ दिलं नाही? ही बाई आमच्या डोक्यावर बसेल आणि उद्या आमदारकीला आमची, तुमच्या लक्षातच आलं असेल. त्यामुळं एखादी बाई चांगलं करते, काम करते, तिला आपण आधार दिला पाहिजे, हात दिला पाहिजे. तर असं ही जी पितृसत्ताक संस्कृती जी आहे ती संस्कृती अशा वेळेला महिलांना बॅकफुटवरच टाकते. 50% नव्हे 100% मिळाले तरी. पण त्या बाबतीत शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मात्र अनेक महिलांना, मग नीलम गोरे असतील, सुषमा अंधारे असतील किंवा मुंबईच्या महापौर असतील, की त्यांना त्यांनी ती संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आजही त्यांचं महिला संघटन कणखर आहे. ती यामुळं. या आत्ताच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमध्ये कोण चुकतं? प्रशासन, राजकारण की जनता? प्रशासन. निवडणुका कोणत्या मुद्द्यावर जिंकणं सोपं असतं? भावनेच्या. विकास कोणत्या माध्यमातून करणं अधिक सोयीस्कर? शासकीय, खाजगीकरण की लोकसहभाग आणि? शासकीय आणि लोकसभा दोघांनी मिळून हातात हात घालून. आपण विकास कशाला म्हणाल? रस्ते, गटर? जिथं माणसं शांतपणे जगू शकतात आणि आजही शाहू महाराजांचं नाव घेतात, म्हणजे त्यांनी विकास काय असतो दाखवलं ना.
त्याला विकास. म्हणजे त्यांनी इतक्या शाळा काढल्या, इतके शिक्षण संस्था उभ्या केल्या, कारण पाया आहे शिक्षण हा. तर तो मजबूत करणं ही त्यांनी जबाबदारी समजली. आज आपण इंग्रजी माध्यमांच्या मागे लागलेलो आहोत. धड आपलं पोरगं इंग्रजी बोलत नाही, धड मराठीही बोलत नाही. त्याची ही दुरावस्था झालेली आहे. 4-4 भाषा पण आपल्या पोरांवर लागलेत. इंग्रजी, हिंदी, मराठी आणि संस्कृत. त्यातनं ते गणित कधी शिकणार, विज्ञान कधी शिकणार, इतिहास तर काय त्याला माहितच नाही, भूगोल तर अजिबात माहित नाही. आमच्याला एक नागरिकशास्त्र होतं, ते पण आज शिकवलं जात नाही. ते 20 मार्कालाच होतं पण त्यातून मी तयार झाले. खरं माझी जडणघडण नागरिकशास्त्र या विषयातूनच झाली. मी कायम 20 पैकी 20 मार्क मिळवले. आपण काँग्रेस पक्षामध्ये आता काम करता, तर विरोधी पक्षातला असा कोणता नेता आपल्याला आश्वासक वाटतो? शहरातला की महाराष्ट्रातला? नाही, आपल्या शहरातला. सतेज पाटील. नाही, पण आता आपण तर काँग्रेसमध्येच आहात त्यामुळं. हो, आता बघा, इतरांनी आता एवढी निधी आणली, त्या निधीची काय अवस्था झाली, तर त्या कुठल्या माणसाला आपण म्हणू शकू हा आश्वासक चेहरा आहे? तरीही नाहीच आहे ना. आम्हाला वाटत होतं चंद्रकांत दादांच्याबद्दल, पण चंद्रकांत दादांनी कोल्हापूरला नाद सोडून ते पुण्याकडेच गेले. त्यांना पक्षाच्या आदेशानुसारच काम करावं लागतं. त्यामुळं उजवा हात डाव्या हाताशी बोलत नसला तरी दोघांना काकीत घेऊन चालावं लागतं. काम कसं करणार? आश्वासक चेहरा वाटणार कसा? अजूनही त्यांना पक्ष फोडून माणसं घेण्याची भूक भागत नाहीये. तुम्ही तुमच्या कामावरती मतं मागू शकत नाहीये, तर विकास खूप पुढचा गोष्ट आहे. दादा आज महाराष्ट्रातले 2 नंबरचे मंत्री आहेत. चंद्रकांत दादा भले भाजपचे असतील, पण त्यांनी आबिटकरपेक्षा एक फोनवरनं ह्या प्रशासनाला केला असता, तर हे प्रशासन जे बसले की नाही मूग गिळून, ते आपल्या भाषेत चड्डीला पाय लावून पळालं असतं. म्हणून मला आश्वासक चेहरा ते वाटत नाही, कारण त्यांचेही हात बांधलेले आहेत. त्यांना कधी शिरोली सांभाळावं लागते, कधी बुधवारपेठ सांभाळावी लागते. विचारणार कुणाला पैसे आले का गेले? तो माणूस निस्वार्थी आहे, काम करतो. पक्षानं उडी मार म्हटली तर उडी मारेल. हे पक्षनिष्ठ आहे. जसं संजय राऊत उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ सेवक, मर म्हटले की मारणार. आम्ही डाव्या विचाराचे, आम्हाला कुणी तुम्ही येऊ नका प्रश्न घेऊन म्हटलं तरी आम्ही तिथं आधी हजर. तेव्हा आश्वासक चेहरा आज एक काँग्रेसमध्ये सध्याचं नेतृत्व आहे ते एक हाती आहे, आणि त्यामुळे ते करू शकतील जे काही करायचं असेल ते. आणि मी पाणी योजनेवरून मला असं वाटतं की त्यांनी एखादी गोष्ट जर मनात घेतली तर ते करू शकतात. ही त्यांच्यात ताकद आहे. म्हणजे जवळचे 5-50 लाख रुपये घालून त्यांचं दुसरं महत्त्वाचं काम तुम्ही लक्षात नाही घेतलं. जेव्हा कसबा बावड्यातल्या लोकांना असं वाटत होतं की शिवाजी पुतळा झालाच पाहिजे, त्यांनी सरकारकडचा एक नया पैसा न घेता स्वतःच्या आपल्या घरातल्या पैशानी जो महाराष्ट्रात बघायला मिळणार नाही अप्रतिम शिवाजीचा पुतळा उभा केला. मग आश्वासक चेहरा कुणाला म्हणायचं? तुम्हीच ठरवा. अप्रतिम म्हणजे तिथं गेलं की डोळे भरून येतात त्या पुतळ्याकडे बघताना. हे त्यांनी जिद्दीनं वर्षाच्या आत करून दिलं आणि उभा राहून करून घेतलं. पण कसं होतंय आपलं सुद्धा, आपण केलेल्या कामाकडे लगेच विसरतो. तोच जर पुतळा झाला नसता तर बंटी पाटील हे शिवाजी महाराजांच्याकडे लक्षच देत नाहीत असं म्हटलं असतं. पण आता कुणाच्याही तोंडात नाही की बंटी पाटलांनी जिद्दीनं शिवाजीचा पुतळा उभा केला. म्हणून आश्वासक सतेज पाटील. मी काँग्रेसची म्हणून नव्हे, मला वाटतं ते मी सांगितलं तुम्हाला. दुसरा चेहरा आश्वासक चंद्रकांत पाटील बनू शकत होते, पण ते बनले नाहीत. त्यांना या झंझाटातच पडायचं नाही. या आहेत कोल्हापूरच्या रणरागिणी भारती पवार. शेका पक्षाच्या मुशीत तयार होऊन आपल्या विचारांशी कधीही प्रतारणा न करता समविचारी पक्षाबरोबर काम करत असताना सुद्धा आपला चळवळीचा पिंड ज्यांनी सोडला नाही. आता ज्या पक्षात काम करतात त्या पक्षांच्या चुकासुद्धा सडेतोडपणे मांडणाऱ्या भारती पवार. खरं तर भारतीय राजकारणामध्ये महिला राज्यकर्त्यांची नेत्यांची मोठी परंपरा आहे. प्रत्येकाला संधी मिळाली असंही नाही,
पण ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी देखील त्यांच्या कामाचा वसा कधीही सोडला नाही. त्या परंपरेतल्या भारती पवार. येणाऱ्या काळासाठी राजकारणामध्ये आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होत एवढी शुभेच्छा देतो आणि आपण थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.